जगाच्या नकाशावरती भारताचं नाव कोरलं जातंय ते मेडिकल टुरिझम हब म्हणून। अमेरिका, आफ्रिका, मध्य पूर्वेतले रुग्ण भारतात येतात कारण इथले डॉक्टर जागतिक दर्जाचे आहेत आणि उपचार बजेटमध्ये बसणारे। पण याच भारताच्या नकाशावरती एक ठिकाण असं सुद्धा आहे जिथे सरकारी रुग्णालयाची इमारतच रुग्णांच्या जीवावर उठली आहे। दुर्दैवानं हे ठिकाण आहे महाराष्ट्रातलं भंडारा। भंडारा सरकारी रुग्णालयाची इमारत कमालीची धोकादायक बनली आहे। 45 वर्ष जुनी असलेली ही इमारत आज जागोजागी जॅक म्हणजे टेकूनवरती उभी आहे आणि याच टेकून खाली त्याच धोकादायक छताखाली जीव मुठीत घेऊन रुग्ण उपचार घेतात। या स्थितीत सुद्धा प्रशासन नवीन इमारत बांधण्यास काही तयार नाहीये। त्याच 45 वर्ष जुन्या इमारतीची तात्पुरती डागडुजी करण्यासाठीच प्रशासन आग्रही दिसतंय। म्हणजे एकीकडे परदेशी नागरिक दरवर्षी मोठ्या प्रमाणात उपचार घेण्यासाठी भारताला पसंती देतात, पण राज्यातील सरकारी रुग्णालयच व्हेंटिलेटरवरती आहे। मग हे मेडिकल टुरिझम नेमकं कोणत्या रुग्णालयात होत आहे असाही प्रश्न निर्माण झालाय। तर रुग्णालय इमारतीची जी आत्ताची स्थिती आहे त्या स्थितीबद्दल सर्वसामान्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे। आपण सार्वजनिक विभागाच्या मार्फत तातडीनं या बिल्डिंगचे ऑडिट करून ही बिल्डिंग तातडीनं नवीन निर्माण करावी की जेणेकरून रुग्णांना सेवा देण्याच्या सोबतच की आपण चांगली सेवा देऊन यामुळे कोणाचा जीव जाईल असा कुठलाही प्रकार होणार नाही आणि एक नवीन इमारत तयार करावून आपण रुग्णांना सेवा देण्याचा चांगला एक प्रकार करावा हीच आमची एक सामान्य नागरिक म्हणून विनंती आहे। रुग्णांच्या नुकसान न व्हावं तिथं ते जॅकवर काहीतरी लावण्यात आलं। त्यांचं जे आहे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात जाऊ शकतो आणि रुग्णांना सवलत मिळावी आणि नवीन रुग्णालय तयार करावं तातडीनं अशी माझी अपेक्षा आहे। तर रुग्णालयाच्या अवस्थेबद्दल या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतीची फक्त डागडुजी नको तर आता नवीन इमारतच बांधा अशी मागणी भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केली आहे आणि यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन केलंय। भंडाऱ्याचा मेडिकल कॉलेज हा दयनीय अवस्थेमध्ये आहे, जीर्ण अवस्थेमध्ये आहे, ऑक्सिजनवर आहे। त्या बिल्डिंग मध्ये पेशंट ट्रीटमेंट घेतोय की मरायला जातोय हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। लोकांच्या अंगावर स्लॅब पडतोय, बीम पडतोय। त्यासाठी पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटने 360 जाग बल्ल्यात इथं लावले आहे जेणेकरून ते बिल्डिंग अस्तित्वात राहायला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री साहेब या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावा। पूर्ण नवीन बिल्डिंग बनली पाहिजे ना की त्याची लिपापोती झाली पाहिजे। मोठा हादसा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होणार। तर 45 वर्ष जुनी इमारत आणि त्यातही सिमेंटचे पोपडे निघालेले, प्लास्टर पडलेलं, उघड्या सळ्या, यामुळे नव्या इमारतीचा निर्णय तातडीनं घ्यायलाच हवा अशी मागणी आता जोर धरते आहे। प्रशासनानं मात्र सध्या असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं सांगितलंय। तर टेकू संदर्भात अधिष्ठातांनी डीनने दिलेली माहिती सुद्धा आश्चर्यकारक आहे। अतिशय ओल्ड बिल्डिंग आहे, 1981 साली ती तयार झालेली आहे आणि आता जवळजवळ 45 वर्ष होतात आहे। तर आता सध्या तुम्हाला खांब दिसतात आहे किंवा ठिकठिकाणी असं प्लास्टर पडलेलं दिसतंय, तर ते पडलं नाही आहे, ते जाणून बुजून काढलंय। जे पडणारा भाग होता ना तो त्यांनी म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने पीडब्ल्यूडीनी तो काढलेला आहे सिलिंगचे। आणखी ते खांब लावले ते स्ट्रक्चरल ऑडिटसाठी लावले। पीडब्ल्यूडीचं मेंटेन करते आपलं हे सगळं सामान्य रुग्णालयाचा परिसर आणि बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन किंवा काय असेल स्ट्रक्चरल ऑडिट ते पीडब्ल्यूडीच करते। तर ज्या रुग्णालयात उपचारांसाठी आलेला माणूस बरा होऊन घरी जायला हवा तिथेच त्याच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर आरोग्य व्यवस्थेलाच आजार जडलाय का असा प्रश्न मनात उपस्थित राहिल्यापासून राहत नाही। जी व्यवस्था रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी उभी आहे तीच व्यवस्था स्वतः बेजबाबदारपणाचे बळी घेणार असेल तर विश्वास ठेवायचा कुणावर हा बेसिक प्रश्न भंडाऱ्यातल्या घटनेनंतर उपस्थित होतोय। महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक उपचार रुग्णालय आहेत। त्यातील अनेक रुग्णालयांची अवस्था सध्या बिकट झालीच आहे। त्या रुग्णालयांमधील अनास्थेच्या घटना सातत्यानं समोर येत असतातच, पण त्याखेरीज काही महत्त्वाची रुग्णालय देखील आहेत। यामध्ये घडलेल्या घटना पाहता राज्याची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर तर नाही ना असा प्रश्न पडतो। मेडिकल म्हणून प्रसिद्ध असलेलं नागपूरचं सरकारी रुग्णालय मागच्या वर्षी मुसळधार पावसात या हॉस्पिटलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल झाला, यातून रोगराई वाढली होती। संभाजीनगरचं घाटी रुग्णालय
ही संपूर्ण मराठवाड्याची जीवनवाहिनीच. रुग्णालयाची रंगरंगोटी डागडुजीसाठी तब्बल 14 कोटी खर्च करण्यात आले होते. वास्तवात रुग्णालयाला 20 कोटी रुपये वार्षिक निधी मिळाला. यातील 10 कोटी रुपये औषधांसाठी राखीव होते, पण रंगरंगोटीवरच 14 कोटी खर्च झाल्यानं औषधांसाठीचं बजेट हे कमी झालं. पुण्याचं ससून रुग्णालय प्रसिद्ध आहे. तिथे 2024 मध्ये 30 वर्षाच्या रुग्णाचा चक्क ICUत उंदीर चावल्यानं मृत्यू झाल्याचं प्रकरण गाजलं होतं. त्याच वर्षी पोर्शे प्रकरणातील आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरफारीची घटना देखील गाजली. राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील दयनीय अवस्था ही काही निवडक उदाहरणं आहेत, पण आरोग्य क्षेत्रासाठी केली जाणारी अत्यल्प तरतूदच याला कारणीभूत ठरली. सध्याच्या आर्थिक वर्षात राज्य सरकारनं सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी 5,980 कोटी रुपयांची तरतूद केली. राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या किंवा GDPच्या तुलनेत ही तरतूद 1% कमी आहे. त्यामुळेच राज्यातील सरकारी रुग्णालयांची अवस्था फार चांगली नसल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. खरं तर महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी जाणारा रुग्ण महागड्या सुविधा किंवा पंचतारांकित व्यवस्थेची अपेक्षा बाळगतच नाही, तर फक्त वेळेत आणि सुरक्षित उपचार व्हावेत हीच त्याची माफक अपेक्षा असते. पण आज राज्यातल्या सरकारी रुग्णालयांची परिस्थिती पाहिली तर काही ठिकाणी इमारती धोकादायक आहेत, कुठे स्वच्छतेचा प्रश्न आहे, कुठे औषधांचा, तर कुठे रुग्णांच्या सुरक्षेचा. भंडाऱ्यापासून नागपूरपर्यंत, छत्रपती संभाजीनगरपासून पुण्यापर्यंतच्या सरकारी रुग्णालयांची अवस्था नेमकी का झाली? निधी कमी पडतोय, व्यवस्थापनाचा अभाव आहे, की आरोग्य व्यवस्थेकडे सरकारचं पुरेसं लक्ष नाही? राज्यातली आरोग्य व्यवस्था खरंच रुग्णांची सेवा करते की ती स्वतःच व्हेंटिलेटरवरती गेली आहे? हे प्रश्न आता सामान्य माणूस उपस्थित करू लागलाय. सरकार लवकरात लवकर या प्रश्नांचा गांभीर्यानं विचार करेल ही अपेक्षा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.